मंत्रमुग्ध करणारा पंचवाद्यांचा स्वर आणि डोळ्यांचे पारणं फेडणारा असा स्पिरिच्युअल सोहळा म्हणजे पुरम. केरळच्या त्रिशूर आणि मलप्पुरम जिल्ह्यातील देवींच्या मंदिरामध्ये हा उत्सव विशेष तत्वाने साजरा केला जातो. त्रिशूर तालुक्यातील एका छोट्या गावातील पथिरीकोट्टुकावू कोविल म्हणजे भगवती देवीचं मंदिर, या मंदिराचा पुरम फेस्टिवल अवघे 10 दिवस चालतो. शेतीच्या हंगामानंतर हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. पारंपरिक शास्त्रीय वाद्ये या दिवशी वाजवली जातात. उत्सवाच्या आकर्षणाच्या केंद्रांमध्ये लोकनृत्य, हत्तींची परेड, फटाके आणि पंचवाद्य यांचा समावेश असतो. निसर्गातील सर्वात भव्य प्राणी म्हणून आदरणीय असलेल्या हत्तींना भारतीय संस्कृतीच्या हृदयात नेहमीच विशेष स्थान लाभले आहे. हत्तींबद्दलची ही प्रगाढ आत्मीयता त्रिशूर पुरमच्या या काळात शिखरावर पोचते. प्रत्येक पुरम उत्सवात हत्तींचा सहभाग वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. हे हत्ती मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतात आणि सुरू होतो तो मंदिराच्या गाभाऱ्यात घुमणाऱ्या आणि ताल धरायला लावणाऱ्या पंचवाद्यांचा गजर. हा नाद अवघे 4 ते 5 तास चालू असतो. हा सण धार्मिक सीमा ओलांडून सांप्रदायिक सलोखा आणि सामूहिक आनंदाचा दिवा म्हणून उदयास आला, जिथे लोक त्यांच्या धार्मिक आणि सामुदायिक संबंधांची पर्वा न करता उत्सवात एकत्र येतात. विशेष आकर्षण म्हणजे सोनेरी विभूषणाने सजवलेले हत्तींचे कळप. या शिरोभूषणाला नेट्टीपट्टम असं म्हणतात. नेट्टी म्हणजे कपाळ आणि पट्टम म्हणजे पट्टा, आणि असे अनेक दागिने घालून हत्तींना सजवलं जातं.
या कार्यक्रमाची सांगता लोककला, पारंपरिक शास्त्रीय वाद्ये आणि उत्साहपूर्वक वातावरणाने होते.